आणि आपण अल्टिमेटम दिलंय, काय सांगाल? नाही, मी महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आज प्रचाराचा शुभारंभ त्या ठिकाणी सकाळी रांजणीमध्ये महादेवाच्या दर्शन घेऊन तिथं नारळ वाढवून आणि आता माचनूरमध्ये त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या या नगरीमध्ये प्रचाराचा शुभारंभ करतोय आणि इथल्या तमाम मायबाप जनतेचा, वडीलधाऱ्याचा, प्रमुख पदाधिकाऱ्यांचा आणि तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग, पाठबळ आणि उपस्थितीतूनच त्या ठिकाणी इथली जनभावना, मनाचा कानोसा त्या ठिकाणी दिसून येतोय आणि नक्की महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार या नात्यानं माझा विजय त्या ठिकाणी निश्चित आहे आणि म्हणून त्या निश्चित विजयामध्ये काही इथल्या स्थानिक लोकांच्या चुकीच्या वागण्यामुळं, सांगण्यामुळं काही प्रकार झाले असतील तर आपल्या माध्यमातून मी महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेतेमंडळीला हात जोडून आपल्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही आमच्या उमेदवाराचं ऐकण्यापेक्षा इथल्या तमाम पंढरपूर आणि मंगळवेढ्यातल्या मायबाप जनतेच्या मनाचा अंतर्मनाचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी तुम्ही येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी निर्णय घ्यावा ही विनंती मी या दरम्यान केलेली आहे आणि नक्की तसा सकारात्मक विचार महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी नक्की त्या दरम्यान करतील. समविचारी आघाडी पण आपल्या सोबत आहे, आज दिसली, काय सांगाल? समविचारी आघाडी इथं मुळातच या समविचार आघाडीची निर्मिती इथं दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि हा चुकीचा लोकप्रतिनिधी काढण्यासाठी, बाजूला हटवण्यासाठीच या ठिकाणी समविचारी आघाडीची स्थापना झाली होती. इथल्या शेतकरी सभासदांच्यावरती, इथल्या सर्वसामान्यांच्यावरती, गावागावाच्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील, प्रमुख पदाधिकाऱ्यावरती चुकीचा अन्याय अत्याचार दूर करण्यासाठी त्या दरम्यान दामाजी कारखान्यामध्ये वैचारिक राजकीय मतभेद बाजूला सारून इथल्या अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून समविचारीच्या माध्यमातून 3000हून अधिक मताधिक्याचं लीड घेऊन समविचारी आघाडीचा विजय झाला होता आणि नक्की या निवडणुकीत देखील हाच चुकीचा माणूस त्या ठिकाणी बाजूला सारण्यासाठी समविचारी आघाडीच्या नेतेमंडळीला या 3.5 पावणे 4 वर्षात अनेक अन्याय अत्याचाराला सामोरं त्या गावातल्या प्रमुखांना जावं लागलंय. त्यामुळं त्यांना पश्चातापाची, अडचणीची जी भावना झाली आहे ती येणाऱ्या काळात ते ठामपणे माझ्या पाठीशी राहून ते नक्कीच निर्णय घेतील आणि त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करून त्यांच्या कामाला, त्यांच्या विकासाच्या बाबतीत, त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत कधी दुजाभाव करणार नाही, सूड भावनेनं मी त्या ठिकाणी वागणार नाही. त्यामुळे ते ठामपणे माझ्या पाठीशी उभं राहतील हा माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. तुम्ही बोलताना मग सांगितलं की नाईलाज असतो माझा माडा आणि मोहोळमध्ये नाईलाज असतो, नेमका काय प्रकार? नाही, दोन त्या ठिकाणी 2 ते 3 दिवसामध्ये जर इथं महाविकास आघाडीच्या सगळ्यात पहिल्यांदा मी काँग्रेस पक्षाचा माझा अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी डिक्लेरेशन झालं, मला एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात आला. असाच प्रकार सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये झाला होता. त्या दरम्यान सेनेनं आदरणीय शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्या ठिकाणी अधिकृत उमेदवार दिला होता. त्यानंतर माझ्याबरोबरच आदरणीय दिलीप माने साहेबांचं नाव त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने सुद्धा दिलं होतं. परंतु आघाडी धर्म पाळण्याच्या त्यांनी काटेकोर प्रयत्न करून दिलीप माने साहेबांना एबी फॉर्म न देता या उलट खासदारताई असतील, वरिष्ठ काँग्रेसच्या नेतेमंडळींनी प्रयत्न करून त्यांना उमेदवारी देखील माघारी घेऊन महाविकास आघाडीला मदत करण्याची, सोबत राहण्याची, आघाडी धर्म पाळण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावली. हीच भूमिका पंढरपूरच्या बाबतीत देखील असावी, होती, आमची सगळ्यांची अजून देखील त्या ठिकाणी इथून पुढच्या काळात आहे. आणि जर असा प्रकार नाही झाला आणि फक्त काही चुकीच्या माणसामुळं, काही त्या ठिकाणी जी उचल गँगच्या सांगण्यावरून काही प्रकार जर घडत असेल तर माझा देखील मूळ आणि माड्यामध्ये नाईलाज होणार आहे. कारण तिथं सुद्धा सोबत काम करणारी व्यक्ती अनेक जण कोणती भूमिका घ्यायची, कोणता निर्णय घ्यायचा हे विचारत आहेत. पण आम्ही अजून देखील वरिष्ठ नेते मंडळी माझ्या बाबतीत सकारात्मक विचार करतील, या भूमिकेतून थांबण्याचा, वाट बघण्याचा सल्ला दिलाय. ते नक्की त्या ठिकाणी निर्णय घेतील. महाविकास आघाडी माहितीच्या विरोधात लढते, अतिशय योग्य नियोजन. मात्र जिल्ह्यामध्ये आणि काही राज्यामध्ये जर घटना बघितली असतील तर मोहोळची उमेदवारी महाविकास आघाडी बदली केली आहे. पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये 2 उमेदवार दिले. काँग्रेसची जी जागा होती कोल्हापूरमध्ये ती सुद्धा कुठंतरी राखली गेली आहे. या सगळ्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून नियोजन चुकते असं वाटतंय. मला त्या नेतेमंडळीच्या त्या भागातल्या मतदारसंघातली मला त्या ठिकाणी काही माहिती नाही. या पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघात असा जर प्रकार झाला तर मुळात महाविकास आघाडीचा आणि काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी आणि वरिष्ठ सगळ्या नेतेमंडळीची लढाई हे शेतकऱ्यांच्या विरोधातले, सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी, माता भगिनींच्यावरती अन्याय अत्याचार करणाऱ्या भाजपच्या आणि महायुतीच्या सरकारच्या विरोधात
आमची त्या ठिकाणी लढाई आहे आणि आमची लढाई त्यांच्याबरोबर असल्यामुळं आमच्यात मतभेद असणं मनभेद असणं हे चुकीचं आहे. एवढीच त्या निमित्तानं विनंती करतो आणि त्यांनी देखील वरिष्ठ नेते मंडळी आमच्या उमेदवाराचा सोडा बाजूला, या ठिकाणी उमेदवार आपल्या आपल्या परीनं त्या दरम्यान लढतील, पण इथल्या जनभावनेचा मायबाप जनतेच्या मनाचा अंतर्मनाचा कानोसा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतील. अजून देखील माझ्या मनामध्ये ठाम विश्वास आहे. दादा पुढे प्रस्थापित लोक आहेत, दोन्ही प्रस्थापित पुन्हा एकदा तुमच्या समोर आलेले आहेत, जनतेकडून तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. काय वाटतंय, आव्हान वगैरे काय वाटतंय? या पंढरपूर मंगळ्यात त्या ठिकाणी हा प्रकार किंवा ही गोष्ट नवीन नाही, कारण इथं नेहमीच त्या ठिकाणी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असेल, त्या ठिकाणी धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती, नानांच्या पाठीमागं इथली सर्वसामान्य मायबाप जनता कायम त्या ठिकाणी पाठीशी उभा राहिलेली आहे आणि तीच भूमिका किंवा त्याच्यापेक्षाहून अधिक जनभावना माझ्या बाबतीत माझ्या पाठीशी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. कारण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी 17 दिवस मुक्कामी गावोगाव जात असताना तिथल्या वडीलधारी मायबाप जनतेने ठाम विश्वास दिला होता की तुमच्या लढाईमध्ये आम्ही तुमच्यासोबत सगळ्या गोष्टीनं सहभागी आहे आणि हा चाललेला प्रकार मुद्दामन माझ्या बाबतीत केलेली त्या ठिकाणी दिशाभूल अफवा असेल, माझ्यावरती माझ्या कुटुंबावरची चाललेली टीका टिप्पणीच्या बाबतीत जनभावनेचा अनादर करण्याचं काम काही लोक त्या ठिकाणी जाणून बुजून त्या ठिकाणी करून दिसतात. याची त्या ठिकाणी उत्तर हे 20 तारखेला मतदानाच्या रूपात आणि निकालाच्या रूपातून जनभावनेचा अनादर केल्यानंतर किंवा जनभावनेच्या मनाच्या विरोधात कुठली एखादी गोष्ट केल्यानंतर जनता कशा पद्धतीने निवडणूक हातात घेते ही या ठिकाणी दाखवून देईल आणि माझ्या पाठीमागं त्या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं किंवा माझ्या मागं आशीर्वाद देण्यासाठी इथल्या तमाम मायबाप जनतेनेच आजपासून नव्हे तर या अगोदरच्या अनेक दिवसापासूनची ही निवडणूक त्यांच्या हातात घेतलेली आहे. ही निवडणूक उमेदवार म्हणून देखील माझ्या हातात त्या ठिकाणी राहिली. नाही, इथं ज्या काही चालू असलेल्या घडामोडी आहेत, काही गोष्टी आहेत, टीका टिप्पणी आहेत, त्या गोष्टीनं विनाकारण वेगवेगळी भूमिका दाखवली जाते. जर असा प्रकार झाला तर नक्कीच त्या गोष्टीची पुनरावृत्ती आणि मताधिक्य त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त वाढेल. संयमी भूमिका ठेवा, अन्यथा भारतनानांच्या छावा जसा तसं उत्तर दिलं असं आपण सांगितलं विरोधकांना. काय सांगता? नाही, संयमी भूमिका हीच मी अजूनही आपल्या माध्यमातून ठामपणे सांगतो. महाविकास आघाडीची आणि मी अधिकृत उमेदवार म्हणून आमची आणि सगळ्या नेते मंडळीची लढाई ही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्ष जे चुकीचं शेतकऱ्यांच्या बाबतीत, गोरगरिबांच्या बाबतीत, त्या ठिकाणी कष्टकऱ्यांच्या बाबतीत, माता भगिनींच्या सुरक्षितेच्या बाबतीत, याच्या बाबतीत आम्ही लढतोय आणि ती लढत असताना हा प्रकार आपापसात त्या ठिकाणी न घेता त्यांच्याबरोबर आम्हाला लढायचं आहे. त्यासाठी तुम्ही एक दिलानं पाठबळ द्या. आम्ही लढून जसं लोकसभेला आदरणीय खासदार प्रणितीताईंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहून 45,500 मताचं लीड दिलं, त्याच्याहून अधिक मताधिक्यानं ही जागा महाविकास आघाडीच्या आणण्यासाठी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून आमचा प्रयत्न राहील. त्याच्यासाठी मायबाप जनता माझ्या पाठीशी आहे. दादा, आता आपण स्टेजवरनं आवाहन केलं होतं की 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे. जर महाविकास आघाडीनं नाही विचार केला तर माढ्यात आणि मोहोळमध्ये वेगळा निर्णय घेतला जाईल म्हणून सांगितलं. पण आज रणजितसिंह शिंदे यांनी माढ्यामध्ये सांगितलं की मला विठ्ठल परिवाराचा आणि पांडुरंग परिवाराने मला पाठिंबा दिलेला आहे. नाही, मी अल्टिमेटम म्हणण्यापेक्षा मी अल्टिमेटम नाही, मी हात जोडून विनंती केलेली आहे. मगाशी भाषणात देखील केले, आज तुमच्या माध्यमातून देखील विनंती करणार आहे. परत मी सांगतोय, आपली लढाई भाजप आणि चुकीच्या प्रवृत्तीच्या विरोधात आहे आणि म्हणून ती लढत असताना महाविकास आघाडीचे नेते मंडळी माझ्या बाबतीत माझ्या उमेदवारापेक्षा सुद्धा इथली जनभावना मायबाप जनतेच्या मनाचा कानोसा घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेतील आणि तो त्यांनी कानोसा घेऊन नाही निर्णय घेतला तर ही संपूर्ण निवडणूकच उमेदवाराच्या पेक्षा इथली मायबाप जनताच हातात त्या ठिकाणी ही निवडणूक घेऊन खेळेल आणि 23 तारखेला निकालातून कुणाच्या पाठीमागं कोण आहे हे त्या ठिकाणी लक्षात येईल. रणजितसिंह शिंदे यांनी आज जाहीर केल्या भूमिकेशी आपण मला मी त्या बाबतीत बघितलेलं नाही आणि ती मी न बघता आपल्या पुढे त्या ठिकाणी कोणती भूमिका किंवा कोणतेही मी वक्तव्य त्या ठिकाणी करू इच्छित नाही. धन्यवाद.